नमस्कार. आजचा विषय आहे रक्तातील साखर कमी करण्यासाठी आपण जेवणानंतर किती वेळ चालावे हा विषय आहे. जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. त्यासाठी जेवण झाल्यानंतर काही हालचाल करणे जरुरीचे असते आणि हालचाल केल्यामुळे जेवल्यानंतर हालचाल केल्यामुळे शरीरातील जी साखर आहे ती साखरेचं प्रमाण हे कमी होतं. ही प्रक्रिया कशी असते? जेव्हा आपण जेवल्यानंतर हालचाल करतो त्यावेळेस स्नायू जे आहेत हे रक्तातील साखर आपल्याकडे ओढून घेतात आणि पेशीमध्ये कन्वर्ट करतात. त्यामुळे जेवल्यानंतर हालचाल करणे हे खूप गरजेचे असते. तर हालचाल ही कशी करावी जेणेकरून आपल्या रक्तातील जी पातळी आहे ही कमी होऊ शकते? त्यासाठी आपण काही वेळ जेवल्यानंतर चाललं पाहिजे. तर जेवल्यानंतर किती वेळ चालावे हा एक मुद्दा आहे आणि जेवल्यानंतर किती मिनिटाने चालावे हा सुद्धा एक मुद्दा आहे. तर कमीत कमी जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या मध्येच आपण चाललं पाहिजे. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आपण चाललं पाहिजे. तसेच आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण जेवण झाल्यानंतर चालले पाहिजे. जर जेवण झाल्यानंतर जरा उशिरा आपण चाललो तर त्याचा काही फायदा होणार नाही. त्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे जेवण झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या आत कम से कम अर्धा घंटा न चालता 10 मिनिटं आपण चालले पाहिजे. किंवा शरीराची काही हालचाल सुद्धा आपण करू शकतो. त्यामध्ये जर व्यायाम करायचा असेल तर आपण पायऱ्या चढू शकतो. बाकावर उठणे बसणे हा सुद्धा आपण व्यायाम तिथे करू शकतो. आणि जर बघितलं आपण जो आहार घेतो त्या आहाराचा सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो किंवा रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा वाढू शकते. त्यासाठी आपण जर पूर्ण जेवण घेतो, कडधान्याचे जेवण या कडधान्याचे जेवण किंवा पूर्ण जेवण जर आपण घेतो, भात आहे, ब्रेड आहे, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण घेतो ह्याची जी क्वांटिटी आहे हे जेवण करत असताना हा जो आहार आहे हा आहार थोडा मर्यादित घेतला पाहिजे. त्यामुळे रक्ताचं प्रमाण रक्तामधील साखरेचे प्रमाण सुद्धा ह्यामुळे सुद्धा कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन ही जी संख्या, कार्बोहायड्रेट थोडं कमी आणि प्रोटीन थोडं जास्त घेतलं तरी रक्तातील जे साखरेचे प्रमाण आहे हे सुद्धा कमी होऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या झोपेचा परिणाम सुद्धा आपल्या रक्तातील साखरेवर होऊ शकतो. जेव्हा आपण कमी झोपतो, झोप कमी होते त्यावेळेस सुद्धा रक्तामध्ये जे साखरेचे प्रमाण आहे हे वाढलं जातं. त्यामुळे वेळेवर झोपणं आणि पुरेशी झोप ही महत्वाची आहे. त्यासाठी कमीत कमी 6 ते 7 तास तर कमीत कमी 7 तास 7 आवर्स ही पूर्णपणे झोप झाली पाहिजे. म्हणून पुरेशी आणि वेळेवर झोपणे सुद्धा आपण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. धन्यवाद.